नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परब आणि क्षितिजा यांचे हल्दी समारंभ झालेले आहे आणि त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। टाइमपास फेमस अभिनेता प्रथमेश परब गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर हिच्यासोबत विवाह बंधनात अटकणार आहे। नुकतेच त्याच्या हल्दीचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेले आहे। तसेच त्याची होणारी पत्नी क्षितिजा हिचा देखील मेहंदी सोहळा पार पडलेला आहे। क्षितिजाने तिच्या हातावरील प्रथमेशच्या नावाची मेहंदी काढली। प्रथमेशने त्याच्या इंस्टा अकाउंटवर हे फोटो शेअर केलेले आहे। प्रथमेश परब येत्या 24 तारखेला विवाह बंधनात अटकणार आहे। सध्या अभिनेत्याच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा चालू असल्याचे पाहायला मिळत आहे। प्रथमेश क्षितिजाचा साखरपुडा 14 फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला होता। आता जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहे। प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांचा शाही विवाह सोहळा येत्या 24 तारखेला पार पडणार आहे। हल्दी समारंभातील काही खास क्षण प्रथमेशने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहे। त्यामध्ये अभिनेत्याने हल्दी समारंभात प्रचंड धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे प्रथमेश परबची होणारी बायको क्षितिजाने मेहंदी सोहळ्यातील सुंदर असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। प्रथमेश व क्षितिजा यांच्या एकमेकांची पहिली ओळख सोशल मीडियावर झाल्यामुळे अभिनेता सुरुवातीला होणाऱ्या बायकोला जेवलीस का वगैरे असे प्रश्न विचारायचा। या सगळ्या आठवणी क्षितिजाने मेहंदी सोहळ्यात सांगितल्या आहे। याशिवाय तिच्या हातावरच्या सुंदर अशा मेहंदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। प्रथमेश परबच्या लग्नासाठी खास प्रतिजा हा हॅशटॅग खास तयार करण्यात आलेला आहे। क्षितिजाच्या हातावरील मेहंदीवर प्रेक्षकांना प्रतिजा या हॅशटॅगची झलक पाहायला मिळत आहे। प्रथमेश परबच्या हल्दी समारंभाला अभिनेता अक्षय केलकर आणि दिग्दर्शक मिलिंद कावडे यांनी खास उपस्थिती लावली होती। दरम्यान 14 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्या रिलेशनशिपला 3 वर्ष पूर्ण झाले आहे। अभिनेत्याच्या हल्दी समारंभाचे फोटो समोर आल्यावर आता चाहते व मराठी कलाविश्वातून या जोड्यांवर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।